आपण औषध लावूया. नको 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 औषध नको औषध औषध खूप खूप दुखतंय मला नको औषध मला जायचंय मला नाही रमायचं. सावी आहे छोटीशी पण आहे मोठी शूर, घाबरत नाही कुणालाच, बुवाला पळवते दूर. कोणी काही बोललं तर लावते असा सूर आणि म्हणते फ्रेंडला चल जाऊया भूर. भारी आहे ना? परत एकदा ऐकायचं. सावी आहे छोटीशी पण आहे मोठी शूर, नसण्यातही असणे तुझे, हसण्यातही जुने. नसण्यातही असणे तुझे, हसण्यातही जुने. ओठांवरी हसणे जुने, मौनातच मन सुने. आता कसे सांगायचे, वाऱ्यावरी बोलायचे. आता कसे सांगायचे, वाऱ्यावरी बोलायचे. कुठल्या नवे थांबायचे, शोधायचे. मन फिरुनी फिरुनी फिरुनी, मन फिरुनी फिरुनी फिरुनी, मन फिरुनी फिरुनी फिरुनी, मन फिरुनी फिरुनी फिरुनी. साऱ्या खुणा नव्या आज का, भांबावली अजून सांज का. श्वासांवरी अजून साज का, हळव्या क्षणा नवी लाज का. भरल्या मुठी सारे तुझे, भरल्या मुठी सारे तुझे. सुटता क्षणी सारे रिते, शून्यातही रमणे तुझे. माझ्या मनी हसणे खुजे, सारे कसे थांबायचे, सांगायचे. जन्मोजन्मीचं नातं आहे तुमचं. आणि ते मी असं सहजासहजी संपू देणार नाही. फक्त याच जन्मासाठी नाही, पुढच्या प्रत्येक जन्मासाठी मी सावीला साथ देईन. तुमचा विश्वास नक्की खरा ठरेल भाऊजी. आणि
आपण सगळे आहोत ना, सगळे मिळून सावीची काळजी घेऊ. पण आज आता सावी खेळून खेळून खूप दमली होती म्हणून झोपून गेली. उद्या सकाळी उठल्यानंतर तिने हॉस्पिटलला जाण्याचा हट्ट पुन्हा धरला तर? असं काहीही होणार नाही वहिनी. सावीचं मन नक्की रमल इथं. बरं मी येते. बरं काही लागलं तर हाक मारा नक्की. हा हा भाऊ बोला की. धैर्यराव, सावी कशी आहे? रुळली का घरी आता ती? आत्ताच झोपली. दिवसभर खूप खेळली, दमली आणि म्हणून आता शांत झोप लागली आहे तिला. चांगला आहे. धैर्यराव, खरं सांगू, तुम्ही तिथं आहे म्हणून मला सावीची अजिबात काळजी वाटत नाही. बघा की, तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानं कधीच सावीला घरी आणलं नसतं. तुम्ही एकदम फुलासारखं जपताय तिला. आम्हाला कोणालाच काहीच काळजी वाटत नाही. बघा आता, आमची सावी खरंच नशीबवान आहे. तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळालाय. भाऊ तुम्ही उगाच कौतुक करताय माझं. असं काही नाहीये. आणि तुम्ही विसरलात काय, सावीनं माझ्यासाठी काय काय केलंय. कसं आहे, बायकोनं नवऱ्यासाठी तिचा जीव जरी पणाला लावला तरी त्याला बायकोचं कर्तव्य म्हणलं जातं. आणि नवऱ्यानं बायकोसाठी थोडं काही केलं की त्याचं कौतुक केलं जातं. सावी श्वास आहे माझा आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकतो. तसंच एकमेकांना सावरत सांभाळत सुखानं संसार करा. धैर्यराव, एक मागणं होतं. भाऊ बोला की. उद्या मधुसूदनचं 13वा आहे. तेव्हा तुम्ही सावीला प्लीज घेऊन येऊ शकताय का? सावीला तिकडं घेऊन गेलो आणि तिथल्या सगळ्या आठवणींनी, पप्पाच्या फोटोनी तिला काही त्रास झाला तर? धैर्यराव, मला कळतंय तुम्हाला सावीची लई काळजी आहे. पण बघा ना, कसं आहे, हे मधुसूदनचं शेवटचं कार्य आहे आणि मधुचा सावीवरती लई जीव होता. त्यामुळे असं वाटत होतं का सावीनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं. असो, पण तिला इकडे येण्यानं जर त्रास होणार असेल तर मग नको आणायला. काय भाऊ तुम्ही काळजी करू नका, मी नक्की घेऊन येतो तिला. धैर्यराव, खरं सांगू, माझी मनापासून इच्छा होती की सावीने इकडे यावं. तुम्ही हो म्हणला, यातच सगळं आलं. आणि बघा ना, आपण सगळी मिळून तिची लय काळजी घेऊ. तिला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आपण. ठीक आहे, ठेवतो. हो.
असं म्हणतात की 13वं झाल्यानंतर की माणसाचा आत्मा अनंतात विलीन होतो. एखादं स्वप्न पडल्यासारखं इतक्या वर्षांनी अचानक आला आणि समध्यांच्या जीवाला चटका लावून निघून गेला. उद्यापासून तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आणि त्याआधी आपल्या सावीला आशीर्वाद द्या. तुमच्या जाण्याला लय खचले हो पोर, कुणाला ओळखत बी नाही. तिला स्वतःला सावरण्याचं बळ द्या. तिचा संसार पुन्हा नव्यानं सुरू होऊ द्या. तुम्ही जिथं कुठं बी असाल तिथून तुम्हाला सावीचं सुख दिसू द्या. सावी, सावकाश, पाणी घे. ताई, ताई, ताई कुठे आहे? ताई, ताईकडे जायचंय. ताई, ताई कुठे आहे? ताई, सावी, फ्रेंड पडला. मी कुठं पडलो? मी तर ठीक आहे, पण तू कुठे निघालीस? मला ताईकडे जायचंय. मी तिच्याकडे चालले. नमस्कार ताई. नमस्कार. आपण कोण? मी सावी मॅडमची नर्स आहे. मला डॉक्टरांनी पाठवलंय. म्हणजे या सावीला घेऊन जायला आलेत की काय? कशा आहेत सावी मॅडम? ती तिच्या खोलीत आहे. या ना, तुम्ही स्वतःच बघा कशी आहे ती. चिमणाबाई, कुठे चाललीस? मी ताईकडे चालले. मला तिच्याकडे जायचंय. आपण फ्रेंड सोबत फिरायला जायचं का? बाहेर? तिकडं पण खेळणी आहेत.
ताईकडे जायचंय. मी तिच्याकडे चालले. खेळणी नाहीये पण आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम. खूप सारे आईस्क्रीम, रेड आईस्क्रीम, ऑरेंज आईस्क्रीम आणि कोनवाला आईस्क्रीम सुद्धा. तू चालशील ना? हा, मी पण येणार. मला पण आईस्क्रीम खायची आहे. मी खूप आईस्क्रीम खाणार. कशी आहे आमची चिमणाबाई? ताई. ताई, तुला माहितीये इथं खूप खेळणी आहेत. मला खूप मजा आली. आणि मला तुझी खूप आठवण आली. तुला माहितीये आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. आईस्क्रीम आणि बोर पण जाणार आहे. वाव. आणि सासूला पण येणार आहे. अच्छा. आम्ही खूप आईस्क्रीम खाणार. पण तू या ड्रेसवर जाणार आहेस? दुसरे कपडे घाल ना, छान छान कपडे घाल ना. छान छान कपडे. हा. हो, तू जा आणि रेडी हो. हा, मग आपण लगेच निघूयात. चल चल, आपल्याला छान छान ड्रेस घालायचा की नाही? चल जाऊया. मी आईस्क्रीम खाणार. धैर्य सर, आम्हाला खात्री पटली. तुम्ही सावी मॅडमना इतकं छान सांभाळताय. खरंच मला नाही वाटत की त्यांना पुन्हा हॉस्पिटलला यावं लागेल. मी तसं डॉक्टरांना सांगेन. हो, थँक्यू. आई, बरं झालं इथंच भेटली. मी तुलाच भेटायला येतो. का रे, सावीला काही झालं का? बरी आहे ना ती? नाही, सावी ठीक आहे, तिला काही झालं नाहीये. पण मी सावीला घेऊन तिच्या माहेरी निघालोय. आज तिच्या पप्पांचं 13व आहे. त्यामुळं तिकडच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की सावीनं तिथं असायला हवं. बरोबर आहे. पण सावीची अवस्था बघतोयस ना कशी आहे. या अवस्थेत तिने जर तिच्या पप्पांचा फोटो बघितला आणि तिला त्रास झाला तर? डॉक्टरांनी जपायला सांगितले तिला मानसिक धक्का बसणार नाही याची काळजी आता आपणच घ्यायला हवी ना. आई, अगं ह्याच गोष्टीचं टेन्शन मला सुद्धा आहेच. पण सावीचा लई जीव होता तिच्या पप्पांवर. एका बापाचं आणि मुलीचं नातं काय असतं हे मला सावीकडे बघूनच कळालं. ते गेल्यापासनं त्यांच्या कुठल्याच विधीला ती तिथं नव्हती. त्यामुळे मला असं वाटतंय की निदान आज तरी तिनं तिथं असायला हवं. तिला शेवटचं बघता सुद्धा नाही आलं तिच्या पप्पांना. म्हणून मला असं वाटतंय ना की काय वाटेल ते झालं ना तरी आज सावीनं तिथं जावंच. ताई, चल ना लवकर. आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय. जायचं ना आईस्क्रीम खायला? हो, आईस्क्रीम खायला जायचं ना. आपण सगळ्यांनी जायचं. जाऊया. मलाही तिची काळजी आहे. आणि काय ना, हे सगळं झाल्यापासून अनुराधाताईंना पण मी भेटले नाहीये. त्यांचंही भेटणं होईल.
निघूया. चल. अवंती, यांच्या चहा पाण्याचं बघ. चला आता मस्तपैकी गाडीत बसायचं. आपण आपण आईस्क्रीम खायला ह्या गाडीतून जाणार आहे. हो. ये! मी खूप आईस्क्रीम खाणार, खूप मजा करणार. किती आनंदात आहे. तिकडे गेल्यावरही हा आनंद असाच टिकू दे. डॉक्टरांनी सांगितलं होतं तसं तिला काही त्रास व्हायला नको बघ. चला बसा आता गाडीत. हे आहे सीट बेल्ट आणि हे अजिबात काढायचं नाही. हा ओके. नको हा बेल्ट, हा टोचते खूप. आईस्क्रीम खायचंय ना, मग हा बेल्ट असाच लावून ठेवायचा. मी एक काम करतो, इकडनं ना थोडा असा सैल करतो म्हणजे टोचणार नाही. हं? आपण सावीला तिकडे घेऊन चाललोय खरं, पण तिकडे जाऊन तिला काही त्रास व्हायला नको रे. म्हणजे काही गडबड व्हायला नको. मला नाही आवडणार. तू काळजी करू नको आई. सावीला काही होणार नाही. चल. मला हिची काळजी नाहीच वाटत आहे, पण तिथे बापाचा फोटो बघून हिला काही आठवलं नाही म्हणजे मिळवलं. वकिलांना पॉवर ऑफ अटर्नीचं काम करून टाकलंय. आता संधी साधून त्या धैर्याकडनं ह्यावर सह्या करून घ्यायच्यात. होईल होईल. अरे आणि नीताचा बाप कशाला कॉल करतो? उचल तर, उचल उचल. हॅलो, बोला. आज कसं काय फोन केलात? काय? हा ठीक आहे येतो. काय आलं? नीताला कळा सुरू झाल्यात. हॉस्पिटलमध्ये नेले तिला. तू थांब, मी जाऊन येतो. थांब की, मी पण येतो बरोबर. असंही मला काही काम नाही, माझी मीटिंग कॅन्सल झाली. चल. सर्वांचा नमस्कार करून झाला असेल तर सर्वांनी जेवण्यास हरकत नाही. गुरुजी, अजून सगळ्यांचा नमस्कार करून नाही झाला. माझी लेक सावी अजून यायची आहे. यांचा लई जीव होता तिच्यावर. केतन, धैर्यरावांना फोन करून विचार कुठपर्यंत आल्यात. हो.
आलोय? इथं कोण राहत? आईस्क्रीम आईस्क्रीम कुठे आहे? मला मला आईस्क्रीम खायची आहे. मिळणार, आईस्क्रीम पण मिळणार, पण ह्या घरात की नाही एक आजोबा राहतात. आपण त्यांना भेटूयात आणि मग लगेच आईस्क्रीम खायला जाऊया. हा. चला मात. काय झालं? तू तू का थांबला? काही नाही, चल. हा दादा. हा धैर्यराव, किती वेळ आहे तुम्हाला यायला? हे काय, घराच्या बाहेरच पोहोचलोय. होय काय? या या या. भाऊ, आई, सावी बाहेर झाल्या. आले? सावी आले? सावी, बाळा, ह्या कोण आहे? हे बघ, ह्या आहेत की नाही, ह्या अनुराधा आई आहेत आणि हे भाऊ आजोबा. मी बोललो होतो ना आपल्याला आजोबांना भेटायचं आहे का, ते हेच आहेत. आणि हा केतन दादा आहे. इकडं ही जी उभी आहे ना, ही रीना आणि तो पराग आहे. आणि ह्या दीपा वहिनी आहेत. हे सगळे कोण आहेत? जसं मी तुझा फ्रेंड आहे ना, तसेच हे सगळे माझे फ्रेंड आहेत. हा.